प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय विशालदादा पाटील, आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आदरणीय सुमनताई पाटील, अनिता काकी सगरे, सुरेश भाऊ पाटील, ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं मार्गदर्शन मला गेली अनेक वर्ष मिळालेलं आहे, शंकरदादा पाटील, निवास नाना पाटील, मस्के बापू, आदरणीय जमादार सर, संजय बापू हजारे, दादासाहेब ढेरे सर, शंतनू भैया सगरे, जालिंदर बापू देसाई, आमचे बंधुतुल्य सहकारी शंतनू भैया सगरे, विशालदादा पाटील, हयूम भैया सावनरकर, टीव्ही आबा पाटील, विश्वास तात्या पाटील, आदरणीय बाळू काका, संजू काका पाटील, माजी सभापती आदरणीय दत्ताजीराव काका पाटील, अंकुश पाटील साहेब, गणेशजी पाटील, दत्तात्रय हावळे, बंडूभाऊ पवार, दिलीप भाऊ झुरे, अनिल नाना पाटील, कुमारदाजी पाटील, खंडूभाऊ पवार, धालगाव गावचे नेते आदरणीय संजय काका पाटील, दिलीप भाऊ जमदाडे, भगवान आबा वाघमारे, मोहन अण्णा पाटील, दीपक आबा ओलेकर, दिनकर आप्पा पाटील, पिंटू भाऊ कोळेकर, संभाजी पाटील, डी ए माने सर, चंद्रशेखर भाऊ सगरे, पतंग बापू माने, ताजुद्दीन भैया तांबोळी, संजय दादा पाटील, अभिजितजी भोसले, गजानन बापू शिंदगे, वसंत बापू सावंत, जीवन तात्या भोसले, संतोषभाऊ पवार, अजय काका पाटील, अमोल नाना शिंदे, आदरणीय खुजट काका, कुंभार काका, सावंत वकील साहेब, राहुलजी कोळी, आदरणीय सिराज बाबा, भीमराव अप्पा दौंड, मोहन अण्णा पाटील, आत्माराम तात्या, रामभाऊ काका थोरात, मोहन अण्णा जवळेकर, शुभांगीताई साळुंके, अमोलजी भोसले, जंबा देसाई दादा, श्रीकांतजी हजारे, सुरेखाताई कोळेकर, कुसुमताई कोळेकर, नलिनी काकी पवार, सोनालीताई पाटील, युवराज दादा पाटील, बी एस भाऊ पाटील, संजय दादा, रामभाऊ जाधव, सागर दादा पाटील, संदीप पाटील तुर्ची, डी के नाना, घाईल तात्या, विलास बापू पाटील, रविभाऊ पाटील, राजूभाऊ सावंत, प्रमोद दादा अमृतसागर, अमोलाबा पाटील, एडके नाना, आपल्या ढवळी गावचे सरपंच प्रकाशजी पाटील, इथे उपस्थित असलेले मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो,
आज प्रचार शुभारंभाचा पुण्य दिवस आहे आणि अगदी काल निरोप दिल्यानंतर सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो। आचारसंहिता लागल्यापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संबंध मतदारसंघामध्ये गावागावामध्ये आम्ही जातोय, बैठका घेतोय। लोकांचा उत्साह बघितल्यानंतर तुतारी वाजवणारा माणूस हा एक नंबरला या पक्षातला उमेदवार असणार आहे आणि आपण सर्वजण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही। परंपरेप्रमाणे अगदी 1990 पासून या गावामध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ घेत आलेलो आहे। आबांच्या सुरुवातीच्या निवडणुकीला अनेक लोकांनी छातीचा कोट करत या परिसरामध्ये आबांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका घेतली। आज त्याच परिसरामध्ये आपण सर्वजण माझ्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेला आहे। पिढ्यानपिढ्या या मतदारसंघातल्या लोकांचे जे उपकार आहेत त्या उपकाराच्या प्रति कृतज्ञता सुद्धा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो। अनेक लोकांनी आबांना उभं करण्यासाठी खस्ता खाल्ल्या। 90 पासूनचा इतिहास तपासायचा गेला तर फार मोठा संघर्षाचा काळ आबांच्या पुढे उभा होता। मग त्यामध्ये या मतदारसंघातून अनेक लोकांनी आबांना पाठबळ दिलं, त्यांच्या विचारांनी साथ दिली। स्वर्गीय बाबासाहेब दादा पाटील असतील, स्वर्गीय विश्वास तात्या पाटील असतील, स्वर्गीय सदाभाऊ चव्हाण काका असतील, आगळगावचे पांडू तात्या, तासगावचे यासीन मुल्ला सर, मनेराजुरीचे स्वर्गीय सुभाष काका शिंदे, सुभाष काका कांबळे, सावळचे डीके काका उन्होने, कुमट्याचे शंकरदादा रामगुण पाटील, कवटेकनचे शंकरदादा माळी, स्वर्गीय आप्पासाहेब खडे, स्वर्गीय जयसिंगजी जमदाडे, स्वर्गीय भगवान भाऊ सावर्डेकर, स्वर्गीय धोंडीराम दादा जवळेकर, विजय अण्णा सगरे, हाके बापू, ही सगळी मंडळी, यामधले अनेक लोक 2014 ते 2019 आणि 2014 पासून कालपर्यंत माझ्या बरोबर पाठिंबा द्यायला उभी होती। गेल्या 5 वर्षामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांना ज्यांचं कदाचित मार्गदर्शन मला फार मोठ्या प्रमाणात मिळालं असते असे अनेक लोक मी गमावले। आबांच्या पश्चात आबा नाहीत अशी कुठलीच भावना माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांच्या मनामध्ये येणार नाही याची दक्षता तासगाव कवठे-मंकाळ मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाने घेतलेली आहे। त्यामुळं आमच्या कातड्याची चपलाची जोडी जरी केली तरी त्या उपकाराची परतफेड मी करू शकेल असं मला वाटत नाही। पण येणाऱ्या काळामध्ये आपण जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहे, ज्या विश्वासाने काम करण्याची संधी तुम्ही ताईंना दिली, ज्या विश्वासाने काम करण्याची संधी तुम्ही येणाऱ्या काळात मला देणार आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द मी आज अर्ज भरताना आणि प्रचार शुभारंभाच्या ठिकाणी आपल्याला देतोय। मतदारसंघामध्ये काम करताना अनेक प्रश्न तडीस नेली। आरोग्याच्या दृष्टिकोनातून काम केलं, क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून काम केलं, महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून काम केलं। 1990 पासून जो प्रश्न आपल्याला सर्वांना भेडसावत होता तो प्रश्न होता दुष्काळाचा। आबांनी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम केलं। मतदारसंघातल्या परिसरातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात समृद्धी आली पाहिजे, त्यांच्या भाषणामध्ये ते नेहमी म्हणायचे
की शेतकऱ्याच्या दारामध्ये सुद्धा 4 चाकी गाडी ज्या दिवशी उभी राहील त्या दिवशी या सगळ्या कष्टाचं पान फेडल्यासारखं होईल। आज आपण मतदारसंघातल्या अनेक भागांमध्ये जातोय, मनेराजुरी सारख्या गावांमध्ये जातोय, येळावी सारख्या गावामध्ये जातोय, जिथं दुष्काळामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली होती, त्या गावांमध्ये आजची जर लोकांची परिस्थिती बघितली तर पाण्यामुळे काय बदल घडू शकतो हा संबंध महाराष्ट्राला जर बघायचा असेल तर त्यांनी एकदा तासगाव कवठेमंकाळमध्ये आलं पाहिजे, बघितलं पाहिजे। शेतकऱ्याला वेगवेगळ्या फसव्या योजनांच्या माध्यमातून पैसे देण्याऐवजी ज्याची गरज आहे ते शेतकऱ्याच्या हातात ठेवलं तर कुठल्याही शासनाच्या योजनेची शेतकऱ्याला गरज नाही। उलट आपला गाव चांगला झाला पाहिजे, तालुका चांगला झाला पाहिजे, यासाठी गावगाड्यातला शेतकरीच पुढाकार घेऊ शकतो हे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्ष दशकं दाखवून दिलेलं आहे। मी परवा सांगितलं 35 वर्ष आम्ही काय केलं हा प्रश्न आम्हाला ते विचारतात। 35 वर्ष सातत्याने लोक आमच्यावर विश्वास ठेवतात, आम्हाला निवडून देत आहेत, पण 35 वर्ष लोक तुम्हाला का नाकारतायत हा प्रश्न पहिला स्वतःला एकदा विचारा आणि मग 35 वर्ष आम्ही काय केलं हा प्रश्न आम्हाला विचारा। आज मतदारसंघामध्ये काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सर्वजण काम करतोय। अनेक शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी दिला। मॉडेल स्कूल योजनेच्या माध्यमातून 1-1 कोटीपेक्षा जास्तचा निधी आपण प्रत्येक गावामध्ये देऊ शकलो। शाळा डिजिटल केल्या, ग्रामीण भागातली मुलं चांगली शिकली पाहिजेत, शहरामध्ये जे शिक्षण मिळते तेच त्यांना मिळालं पाहिजे हा जो विचार ठेवून 2019 ला आम्ही भाषण करायचो, याच मंदिराच्या परिसरामध्ये या भागातल्या शिक्षण समृद्धीसाठी मी काम करेन हा शब्द मी आपल्याला सर्वांना दिला होता। आज संबंध सांगली जिल्ह्यामध्ये मला अधिकाऱ्यांच्याकडून माहिती मिळाली, सगळ्यात जास्त उत्तीर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी जर मुलं कुठल्या तालुक्यामधून येत असतील तर ती तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातून येत आहेत आणि सगळ्यात चांगले इन्फ्रास्ट्रक्चर शाळेचं जर कुठं असेल तर ते आपल्या मतदारसंघामध्ये दिलं जातंय। शाळा डिजिटल झालेल्या उद्याच्या 5 वर्षामध्ये काम करत असताना मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना महादेवाच्या साक्षीने सांगू इच्छितो की शहरामध्ये कोडिंग विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। आज हे कोडिंगचा क्लास घ्यायचा म्हणला तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना फीची अडचण असायची, सुविधा नसायच्या, त्या सुविधा निर्माण करून देण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे। जे शिक्षण पुण्या मुंबईच्या मध्ये कोडिंग सारख्या विषयाच्या बाबतीत दिलं जातं, तो कोडिंग विदाउट कम्प्युटरचा कोर्स तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेमध्ये मोफत देण्याचा निर्णय आम्ही या पुढच्या काळात घेणार आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। जी मुलं आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी जात आहेत, सांगली सारख्या ठिकाणी जात आहेत, त्यांनी आपल्या गावामध्ये शिकलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। ज्यावेळेस कोडिंग विदाउट कम्प्युटर आम्ही मनेराजुरीला नारवड्याला राबवला त्यावेळेस तिथल्या पालकांच्या प्रतिक्रिया आल्या की विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक सोडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं, पण ते तुमच्या माध्यमातून मिळालं यासाठी आम्ही आभार व्यक्त करतो। उद्या ज्यावेळेस हा प्रकल्प आपल्या मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये राबवला जाणार आहे त्यावेळेस संबंध देशामध्ये तासगाव कवठेमंकाळ मतदार
पद्धतीचा प्रकल्प राबवणारा पहिला मतदारसंघ ठरणारा हे सुद्धा मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो. मुलींचं शिक्षण, मुलींचं स्वास्थ्य, मुलींचं संरक्षण या गोष्टीवरती प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आज पहिल्यांदा आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. मुलींच्या संरक्षणासाठी जसा प्रशासनाने सहभाग पुढाकार घ्यावा लागतो तसा ग्रामीण भागातून सुद्धा आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या माता भगिनींच्या आणि विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी तालुका स्तरावरती महिला सुरक्षा समिती नेमण्याचं काम सुद्धा येत्या 5 वर्षामध्ये होणार आहे आणि त्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. आम्ही आरोग्य शिबिर राबवली. विशाल दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोरोनाच्या काळानंतर प्रत्येक गावात आपण आरोग्य शिबिर घेतली. अगदी या गावामध्ये सुद्धा घेतलं. 40,000 पेक्षा जास्त रुग्णांच्या तपासण्या केल्या. 5,500 पेक्षा जास्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत आपण आर आर पाटील प्रतिष्ठानच्या वतीने करून दिल्या. आणि हे करत असताना माता भगिनींच्या मध्ये अनेक पद्धतीचे विकार आज ग्रामीण भागामध्ये वाढतायत हे आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं. कुठं स्तनाचा विकार वाढतोय, पोटाच्या खालच्या भागाचा विकार वाढतोय. या बारीक बारीक गोष्टींकडे आज आपण पुरुष म्हणून लक्ष देत नाही. पण ग्रामीण भागातल्या महिला घरातल्या पुरुषाला सुद्धा जे गोष्ट सांगायला लाजतायत किंवा जी गोष्ट सांगायची मर्यादा पडते त्या गोष्टीवरती सुद्धा आपण काम केलं पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटलं. अशाच एका आरोग्य शिबिरामध्ये सावर्ड्यातल्या आमच्या एका माता भगिनींना अशा पद्धतीचा विकार झालेला असं मला कळालं. मी त्यांना बघायला सांगलीला गेलो. तिथं आम्हाला डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर कळालं की रोहित दादा, अशा पद्धतीचं एक इंजेक्शन मिळतं, ते महाग असतं, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना जर आपण एक ठराविक वयामध्ये जर देऊ शकलो तर या पद्धतीचा विकार ग्रामीण भागामध्ये पुढच्या काळामध्ये महिलांमध्ये वाढणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या अशी विनंती त्यांनी मला केली. आम्ही अभ्यास केला. साधारण 3 वर्ष यावरती अभ्यास केल्यानंतर HPV नावाचं एक वॅक्सिन देश पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती मिळतं असं आम्हाला कळालं. आर आर पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी आम्ही संलग्न झालेलो आहे. येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये जी विद्यार्थिनी 5वी ते 10वी मध्ये आपल्या मतदारसंघामध्ये शिकते त्यांचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे यासाठी हे HPV वॅक्सिनेशन आपण मोफत करण्याचा निर्णय प्रत्येक घराघरामधल्या विद्यार्थिनीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला अभिमानाने आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की पुण्या मुंबईतल्या शाळांमध्ये हे लसीकरण केलं जातं, पण संबंध भारतामध्ये कुठल्या तरी ग्रामीण मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ पहिला मतदारसंघ ठरणार आहे. याचा दाखला सुद्धा मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे. काम करण्याची जिद्द, काम करण्याची वृत्ती अनेक लोकांनी बघितलेली आहे. आपण सर्वांनी संधी दिली म्हणून आम्ही काम करू शकलो. सिंचन योजना पूर्णत्वाला नेऊ शकलो. पण गेल्या उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण झाली आपण सर्वांनी बघितली. धरणामध्ये काही ठिकाणी पाणी कमी होतं, आम्ही समजू शकतो. पण लोकसभेच्या निवडणुका लागल्या. गावातल्या शेतकऱ्यांनी, वस्तीवरच्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे आणि मग मी पाणी देणार अशा पद्धतीची भूमिका तासगाव कवठेमंकाळ मधल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही का घेतली याचं उत्तर तुम्ही देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही उत्तर द्यायचं आहे.
तुम्ही आज सांगताय 35 वर्ष आबांनी काय केलं. मी चिंचणीचा दाखला देत परवा सांगितलेला आहे 35 वर्षात आबांनी काय केलेलं आहे. त्या दिवसानंतर मला त्यांच्या गावातून काही फोन आले की आज आंघोळ करताना आबांचं नाव घेतलं बरं का. खर तर अनेक लोक मला सांगतात की हे काम करत असताना आबांना फार मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. पाण्याचं काम करत असताना सुद्धा ज्या लोकांनी आबांची थट्टा केली, कुणी आबांना 1.5 फुटा म्हणलं, कुणी या आणलेल्या पाईप मधून उंदरं खेळतील असं सांगितलं. पण मागच्या उन्हाळ्याची परिस्थिती आपण बघितली का. पाणी पोचायच्या आधी नारळ घेऊन माणसं तिथं उभं असायचे. पाणी 5 फूट पुढे जाते त्यांना तोपर्यंत नारळाचं पाणी पुढे जायचं, इतपत नारळ फोडायचे. मतदारसंघामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती, शेतकऱ्याला पाणी कमी पण व्हॉट्सअप वरती पाणी जास्त फिरत होतं. दहिवडी माझा आजोळ आहे, तिथं सकाळी 7 ला पाण्याचं उद्घाटन केलं. पाणी आणलं म्हणून सांगितलं. आम्ही पाणी आणलं, लोकसभेला तुम्ही आम्हाला सहकार्य करायला लागते असं सांगितलं. 1:30 वाजेपर्यंत सावळं जातं बॅनर छापून येऊस तर पाणी बंद झालं. लोकांची थट्टा करणारा आणि सर्वसामान्य माणसाला गृहीत धरणारा या मतदारसंघामध्ये अजून जन्माला यायचा, हे येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दाखवून द्यायचं. या मतदारसंघामध्ये येत्या 5 वर्षामध्ये काम करत असताना रोजगारावरती काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आतापर्यंत आबांच्या माध्यमातून पवार साहेब कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना पवार साहेबांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज साठी मोठ्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालं. त्या कोल्ड स्टोरेज मध्ये अनेक तरुणांना काम देण्यासाठी आपल्यातल्या अनेक तरुणांना प्रोत्साहन आबांनी दिलं, ते अनुदान मिळवून दिलं. अनेक सिंचन योजनांच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय दिला. एक आबांची इच्छा होती की या मतदारसंघामध्ये एमआयडीसी झाली पाहिजे. मला आठवतंय काही लोक मला सांगत होते की आबांनी ज्या ठिकाणी एमआयडीसी करण्याची इच्छा व्यक्त केली, जत्तेच्या जत्ते भरून पाठवले आबांकडे. आबांच्या विरोधात घोषणा द्यायला लावल्या. एमआयडीसीच्या बाबतीत आबांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयापासून माघार घ्यायला लावली. टाटा रिलायन्स सारख्या कंपन्यांशी आबांचं बोलणं झालं होतं. त्यावेळेस सुद्धा अधिकाऱ्यांना सर्वे करून दिले नाही. शेतकऱ्यांना खोटं सांगून तुम्ही उठवून बसवलं. पण आबा गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये एमआयडीसीची गरज काय आहे इथल्या तरुणांना जाणवलं, इथल्या जुन्या जाणत्या लोकांना जाणवलं. माझ्याकडे अनेक लोक आले की आबांची इच्छा होती या माळावरती तुम्ही एमआयडीसी केली पाहिजे. सुमंतांचा आग्रह होता. आम्ही पाठीमागे लागलो, एमआयडीसी मंजूर करून घेतली. ती एमआयडीसी मंजूर करून घेतल्यानंतर सर्वे करायला काही अधिकारी आले. यांचेच कार्यकर्ते येतात, रॉकेल ओतून घेण्याची धमकी अधिकाऱ्यांना देतात. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती मारून जाण्याचा प्रयत्न एका या लोकांनी केला. हे सगळं थोपवून आम्ही मोजण्या करून घेतल्या, एमआयडीसी मंजूर केली. उद्याचं भविष्य रोजगाराच्या बाबतीत चांगलं असं स्वप्न इथल्या मतदारसंघातल्या तरुणाला पडू लागलेलं आहे. आणि आता म्हणतायत एमआयडीसी फक्त 45 हेक्टरात मंजूर झालेले. मी आज सांगू इच्छितो, आबांच्या माध्यमातून 1600 एकरापेक्षा जास्त भागामध्ये आज शिक्के टाकले गेलेले आहेत. त्या भागातल्या शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला वायदा दिलेला आहे की दादा पहिला मंजूर झालेल्या ठिकाणी तुम्ही काहीतरी उभं करायला चालू करा, मग आपण एमआयडीसी वाढवायच्या दृष्टिकोनातून कारवाई चालू करू. त्यांच्या घरातली मुलं तिथं कामाला लागली पाहिजे.
MIDCच्या अनेक नियमांप्रमाणे ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना 10% प्लॉट तिथे दिला जाणार आहे. अशा अनेक वायद्यानंतर आज मी आपल्याला एक शब्द देऊ इच्छितो की आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये चांगल्या कंपन्या आणल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही, हा शब्द मी या मतदारसंघातल्या तरुण पिढीला देऊ इच्छितो. पण काही लोकांना सवय आहे उठसूट एखाद्या गोष्टीमध्ये आडवं पडायचं, उठसूट एखादी गोष्ट होते म्हणल्यावर मी केली म्हणून सांगायची आणि यातलं काहीच झालं नाही तर मात्र दुसऱ्याची थट्टा करत बसायची, कुठेतरी टिंगल टवाई करत बसायची, माप काढत बसायची. काल हे माझी माप काढत होते क्या नुसताच बोलतोय. मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षामध्ये यंदा लोकसभेमध्ये संधी दिली तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडायचे. तुम्ही बोलला नाही म्हणून माझ्या बोलण्याचं कौतुक या मतदारसंघातल्या लोकांना वाटायला लागले. तुम्ही बोलला असता तर माझ्या बोलण्याचं कौतुक कदाचित या मतदारसंघातल्या लोकांना वाटलं नसतं. उठसूट माप काढायचे, आबांच्या उंचीवर आबांना 1.5 फुट म्हणले. मी लोकांचे प्रश्न पोट तिडकीने मांडतोय म्हणून कालच्या भाषणात ते म्हणले की हा पोपट आहे. आता व्यंगावरूनच सगळं होत असेल तर काही गोष्टी आपल्याला सोसायच्या नाहीत, ते माझ्या संस्कृतीला धरून नाही. मी काही गोष्टी बोललो तर अवघड वाटेल, मला तिथपर्यंत जायचं नाही. या मतदारसंघातलं राजकारण हे फक्त विकासावरती आणि विकासावरतीच होईल याची दक्षता करून म्हणून मी सुद्धा घेईन. काही लोक काल भाषण करत होते बाजार समितीची निवडणूक एक मजला सुद्धा यांना वरती चढवता आली नाही असं काही लोकांनी, काही युवा नेत्यांनी स्वयंघोषित. अजून पोस्टर वाढायचे तोपर्यंत उमेदवारी सोडावी लागली. त्यांनी सांगितलं की बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत किंवा बाजार समितीची इमारत यांना एक मजलावर चढवता आली नाही. मगाशी युवराज दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की या मतदारसंघातल्या सहकारी संस्था कुणी मोडून काढल्या, या मतदारसंघातल्या सहकारी संस्था कुणी पेटवण्याचं काम केलं. युवराज दादा आज त्या बाजार समितीचे सभापती आहेत. गेल्या 6 महिन्यामध्ये त्या बाजार समितीच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी काम चालू केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ती बाजार समितीची इमारत दिमाखात आपल्या सर्वांसमोर उभा असेल हा सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने बेदाण्याचे सौदे आपण चालू केले होते त्याच पद्धतीने भविष्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा निर्णय सुद्धा बाजार समितीने घेतलेला आहे. तिथे लॅब उपस्थित नव्हती, आपण सर्वांनी संधी दिली, आम्ही प्रयत्न केला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी माती परीक्षण, काडी परीक्षण यासाठी सुद्धा नव्यानं 5 कोटी रुपये तिथे मंजूर करण्यात आलेले आहेत. ती लॅब सुद्धा दिमाखात तिथे उभा असणार आहे. नारळ फोडायची ज्यांना सवय आहे त्यांना तिथं सुद्धा मी नारळ घेऊन बोलवणार आहे नारळ फोडायला. आणि ज्या बाजार समितीच्या इमारतीवरती तुम्ही टीका केली त्या टीकेचं निरसन करण्याचा प्रयत्न येणाऱ्या 5 वर्षात मी सुद्धा करणार आहे. मी फार कुणावरती टीका करू इच्छित नाही, पण अनेक लोकांनी काल भाषणामध्ये सांगितलं की माझ्या पुढे एक बारकं पोरग उभा आहे, बाळ उभा आहे. आता हा बाळ उभा आहे तर तुमच्या बाळानं माघार का घेतली हे एकदा सांगा. तुमच्या पक्ष नेतृत्वाला उमेदवारी बदलण्याचे संकेत तुम्हाला का द्यावे लागले याचं उत्तर 23 तारखेला तासगाव कवठेमंकाळ मधली जनता तुम्हाला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
हे सुद्धा मला तुम्हाला आज या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये आपण या मतदारसंघामध्ये 850 कोटीपेक्षा जास्त निधी आणू शकलेलो आहे. विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सुद्धा सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय काम करणार आहे हे सुद्धा मी येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दाखवून देणार आहे. त्यामुळं पुढच्या 20 दिवसामध्ये आपण सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे की आपल्या पक्षाचं चिन्ह नवीन आहे, पक्षाचा उमेदवार नवीन आहे. प्रत्येक घरामध्ये हे पक्षाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायचं आहे. अनेक आमिष दाखवली जातील, अनेकांवरती दबाव निर्माण केला जाईल. आम्ही सर्वजण व्यासपीठावरची लोक कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणाने उभा, एवढंच तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. पक्षाचं चिन्ह प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 वेळा पोहोचलं पाहिजे. पक्षाचा उमेदवार 2-2, 3-3 वेळा पोहोचलं पाहिजे. पक्षाची ध्येय 2-2, 3-3 वेळा पोहोचली पाहिजे. यासाठी आपण पुढचे 20 दिवस जिद्दीनं कामाला लागूया. आणि येत्या 20 दिवसामध्ये मी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की फक्त पुढचे 20 दिवस तुम्ही मला द्या. माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित आज या ठिकाणी करतोय. आणि आपण सर्वांनी जो आशीर्वाद मला दिलेला आहे, जी ताकद दिलेली आहे, जे प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिलेलं आहे, त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जे काम होणं आवश्यक आहे ते काम केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक लोकांनी आबांच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलले. मी सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या ठिकाणी करणं उचित नाही. पण माझे वडील हयात असताना माझ्या वडिलांना मानसिक त्रास काय काय झालाय. अनेक आबांचे पुण्या मुंबईतले मित्र आहेत. त्यांनी मला अनेक वेळेला सांगितलं की गृहमंत्रीपदी म्हणून काम करत असताना, उपमुख्यमंत्रीपदी म्हणून काम करत असताना आमच्या खांद्यावर डोकं ठेवून आबा रडायचे. ते कुणी त्रास दिला म्हणून रडायचे. याचं उत्तर मला आज द्यायचं नाही, याचं उत्तर मी वेळ आल्यावर योग्य वेळेला देईन. एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. आज हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. एवढं सुद्धा मी आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. ढवळी गावातील आबांचे सर्व जुने सहकारी स्वर्गीय वसंत तात्या पाटील, संपत तात्या पाटील, ज्ञानदेव काका पाटील, हरिदास काका पाटील, अरुण काका पाटील, स्वर्गीय वसंत दादा पाटील, संपतराव दादा पाटील, आज या सर्वांच्या आशीर्वादाने या गावामध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ करतोय. पुढचे 20 दिवस मला द्या. मी माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करतो. एवढंच आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आज या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम संपला. त्याचबरोबर निवडणूक असल्यामुळे कुणालाच दिवाळी आहे असं